आर्य श्रेष्ठ महात्मा गांधी, सृजन योगी डॉक्टर हेडगेवार आणि ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 3 स्फूर्तिस्थानांना मी वंदन करून भारत शुद्रों का भी होगा हा विषय 15 मिनिटात आपल्या समोर मांडणार आहे आणि टाइम मध्ये तो विषय पूर्ण व्हावा म्हणून मुद्दामून स्टॉपवॉच सुरू करतोय। आपल्याला स्वामी विवेकानंद सर्वांना माहिती आहे आणि मी तुमच्याशी टेलिग्राफिक भाषेत बोलणार आहे। कोणती खुलासे न करता स्टेटमेंटवर स्टेटमेंट करणार आहे, कारण की इथे सर्व अभ्यासक आहे। स्वामी विवेकानंदांनी भाषणात म्हटलंय, लिहून ठेवलंय की एक दिवस भारत शूद्रांचा सुद्धा होईल। आता सिस्टर निवेदिता म्हणजे पुन्हा रामकृष्ण मिशनच आलं। सिस्टर निवेदितांनी भाषण दिली आहे, लिहून ठेवलंय की त्यांच्या भाषेतलं मी सांगतो, त्यांनी वापरलेले शब्द हिंदुइझम याचा विकास नैसर्गिक झालेला आहे आणि तो नैसर्गिक विकास झाल्यामुळे हिंदुइझमचा त्याच्यामध्ये एक प्रचंड शक्ती आहे आणि कमजोरी सुद्धा आहे। हिंदूंना जर समर्थ समृद्ध व्हायचं असेल तर नॅचरल इव्होल्युशन जे हिंदूंचं झालंय त्याला इंजिनियर्ड मॅनेजमेंटची ऑर्गनायझेशनची जर साथ दिली गेली तर भारत सुपर पॉवर होईल। हे सिस्टर निवेदितांनी नमूद केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र कोण होते या एक रिसर्च ग्रंथामध्ये स्पष्ट भाषेत मांडून ठेवलेलं आहे की महाभारताच्या आधी 3 वर्ण होते, महाभारतानंतर 4 वर्ण निर्माण झाले, 3 चे 4 झाले आणि आधीचे जे क्षत्रिय वर्णाचे लोक होते ते महाभारतानंतर त्यांचा शूद्र वर्ण निर्माण झाला। तर ज्ञानसूर्य आंबेडकरांचा हा जो रिसर्च आहे मी त्याचा बारकाईने अभ्यास केलेला आहे आणि मला तो 100% मान्य आहे। आज सांगायचं कारण असं की कास्ट सेन्सस होणार आहे, अनाउन्समेंट झालेली आहे। आता माझा प्रश्न आहे, ज्यांना ज्ञानसूर्य आंबेडकरांचे विचार मान्य आहे अशा व्यक्तींनी कास्ट फॉर्म मध्ये लिहित असताना तो जी आहे ती लिहिलीच पाहिजे, पण त्यांचा वर्ण शूद्र लिहिणार का क्षत्रिय लिहिणार? आंबेडकरांना मानता का मानत नाही ही समस्त भारतीयांची कास्ट सेन्सस मध्ये परीक्षा होणार आहे असं माझं प्रामाणिक मत आहे। आता हिंदू शब्द उच्चारल्यावर डॉक्टर हेडगेवारांच्या मुद्द्यावर मी येतो। डॉक्टर हेडगेवारांनी 1925 साली RSS ची स्थापना करताना एक स्पष्ट भूमिका घेतली आहे। रशियातला रशियन, अमेरिकेतला अमेरिकन, इंग्लंडचा इंग्लिश, हिंदुस्थानचा हिंदू ही व्याख्या स्वतः RSS फाउंडरनी मांडलेली आहे आणि अंमलात आणलेली आहे। 1925 चा संघाचा जन्म आहे। 1923 ला हिंदुत्व नावाचं इंग्लिश पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलं आणि प्रकाशित झालंय नागपुरातून। त्याच सावरकरांची हिंदूची व्याख्या जी आहे ती व्याख्या इंडियन कॉन्स्टिट्यूशननी उचललेली आहे। गंमत बघा, सावरकरांची व्याख्या हेडगेवारांनी नाकारली आहे
पण पंडित जवाहरलाल नेहरूंपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून इंडियन कॉन्स्टिट्यूशननी सावरकरांची व्याख्या मान्य केलेली आहे. सावरकरांची हिंदूची व्याख्या काय? ती निगेटिव्ह आहे. जो मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे, ज्यू आहे, पारशी आहे तो हिंदू नाही, ही सावरकरांची लेखी व्याख्या आहे. आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि भारतातल्या विचारवंतांची हिंदू डेफिनेशन काय? भारतात जन्माला आलेले सर्व रिलिजन किंवा रिलिजन न मानणारे म्हणजे हिंदू. म्हणजे ही व्याख्या सावरकरी व्याख्या इंडियन कॉन्स्टिट्यूशननी आणि सरकारनी मान्य केलेली आहे, हे सत्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण हेडगेवारांनी ही व्याख्या 25 साली नाकारलेली आहे. हज यात्रेमध्ये जेव्हा मुस्लिम बंधू जातात तेव्हा फॉर्म मध्ये ते काय लिहितात? हिंद मुस्लिम. आता उच्चार हिंदू करा का हिंद करा, कन्सेप्ट तीच आहे. डॉक्टर हेडगेवारांच्या भाषेमधला इंडियन भारतीय हिंदू त्यांच्यासाठी एक आहे. एकेकाच्या एक डेफिनेशन असतात. इंद्र या देवतापासून इंडिया शब्द आहे. यज्ञ अग्नी म्हणजे भरत पासून भारतीय आहे. आणि इंदू, सिंधू, हिंदू याच्यावरनं हिंदू शब्द आहे. हिंदुस्थान शब्द भारतीयांनी निर्माण केलेला नाही. पर्शियन साम्राज्यवादानी जगभर किमान 50 देश आणि 250 रिजनला स्थान हा शब्द वापरून हिंदुस्थान शब्द कॉइन केलाय, जो नंतर अरबी लोकांनी उचललेला आहे. आणि आपल्या संतांच्या भाषेत बोलायचं झालं तर गुरु नानकांनी सर्वप्रथम हिंदू मुसलमान हा शब्द वापरलाय. त्याच्या आधी आपल्या लिटरेचरमध्ये हा शब्द वापरलेला नाही. हे मुद्दामून मी अभ्यासातून तुम्हाला सांगतोय. आता पुन्हा भारत शुद्रों का भी होगा हे वाक्य म्हणत असताना मी हेडगेवारांवर येतो. त्यांनी 25 साली संघ सुरू करताना एक भूमिका घेतली, ती मॅनेजमेंटची आहे. RSSला आयडिओलॉजी नाही. मी हे अभ्यासातून सांगतोय. मी कोणाशी कितीही तास या मुद्द्यावर चर्चा करायला तयार आहे, सिद्ध करून द्यायला तयार आहे की RSSला चौकटबद्ध आयडिओलॉजी नाही. हिंदुत्व सावरकरी व्याख्या आहे, RSSची नाही. तर एक मुद्दा लक्षात घ्या की डॉक्टरांनी RSS सुरू करताना एक मॅनेजमेंटची भूमिका घेतली. जो हिंदू, जो स्वतःला हिंदू म्हणतो, मी त्याला जो मला इझिली अवेलेबल होईल त्याला मी ऑर्गनाईज करीन, त्याचं मेंटल प्रोग्रॅमिंग करीन, त्याच्यावर संस्कार करीन. आणि अशा रीतीने 1925ला विदाऊट फिल्टर हिंदू स्वतःला म्हणवणाऱ्यांचा RSS प्रारंभ झाला. 1936ला दुसरं RSS जन्माला आलेलं आहे. 25चा RSS पुरुषांचा आहे, 36चा RSS महिलांचा आहे. राष्ट्र सेविका समिती म्हणजे अक्रॉनिम RSS हे लक्षात घ्या. याचा अर्थ RSSच्या प्रोसेसमध्ये 25 साली स्वतःला हिंदू म्हणणारे ऑर्गनाईज करणं सुरू झालं. 36 साली महिलांसाठी स्पेशल कार्यक्रम सुरू झाला. आता पुढे मी RSSला आयडिओलॉजी नाही म्हटलंय, RSS मॅनेजमेंटचा फोर्स म्हटलंय. RSSची 100 वर्ष झाली आहे. त्यामुळे मॅनेजमेंट थेरीमध्ये आयडिओलॉजी नसते. मॅनेजमेंट थेरीमध्ये गोल ओरिएंटेड ॲक्टिव्हिटी असते. त्यामुळे 1925 आणि 36च्या मी 2 घटना सांगितल्या. आता 1951ला संघ परिवारामध्ये जनसंघाची स्थापना झाली. श्यामाप्रसाद मुखर्जी पूर्वी हिंदू महासभेत होते, ते RSS बरोबर येऊन जनसंघाची स्थापना झाली. त्यात गुरुजी गोळवलकर आणि RSSची प्री कंडिशन होती की हिंदू
महासभेमध्ये सावरकरी फक्त हिंदूंना घेतलं जातं, जनसंघामध्ये भारतातल्या प्रत्येक रिलिजनच्या व्यक्तीला घेतलं जावं. म्हणजे संघ परिवारामध्ये 1951ला इतरांच्या भाषेत, ज्याला मायनॉरिटी म्हणतात, इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या भाषेत मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू, पारशी म्हणतात, त्यांच्यासाठी जनसंघ ही ऍक्टिव्हिटी RSSनी सुरू केली. म्हणजे RSS बोलत नाही, काम करतं. याचं मी तुम्हाला उदाहरण दिलं. 1952 साली वनवासी कल्याण आश्रम सुरू झाला. म्हणजे पहिले मी हिंदू म्हणणाऱ्यांना घेणं, मग महिलांसाठी काम करणं, आणि 52 साली वनवासी कल्याण आश्रमातून जे वनवासी बंधू आहे, आता शब्द भिन्न आहे, त्यांना आदिवासी म्हणा, वनवासी म्हणा, गिरिजन म्हणा, जे म्हणायचं ते म्हणा, हकीकत आहे की भारतात वनवासी आहेत, ट्रायबल आहेत. त्यांच्यासाठी 1952 पासून संघ परिवारांनी काम सुरू केलंय. या वर्षावर लक्ष द्या. न बोलता काम आणि आरडाओरडा करून काम, संघर्ष करून काम आणि बंधुभावाचं सामंजस्याचं काम, हा फरक लक्षात घ्या. म्हणजे 52 साली काय झालं, वनवासी कल्याण आश्रमाचं काम सुरू झालं. म्हणजे हिंदू समाजात टार्गेटेड ऑडियन्स बदलत आहे, स्पेशलाइज ऍक्टिव्हिटी होते. 25, 36, 51, 52 नंतर काय घडलं, 72 साली संघ परिवाराचे निर्माते गुरुजी गोळवलकर यांनी 1972ला चिंतन बैठकीत भाषण दिलंय. ठाण्यामध्ये भाषण उपलब्ध आहे. त्यांचं वाक्य सांगतो, बीज रूपानी 1925 ते 1972 आम्ही संघ निर्माण केलाय, आम्ही कार्यकर्त्यांना घडवलंय. बीज रूपानी आता अखिल भारतीय संघ तयार झालाय. आता गोळवलकर म्हणतात, त्यांच्या जीवनातलं ते शेवटचं भाषण आहे, ते म्हणतात की बीज रूपानी तयार झाल्यानंतर आता आपल्याला हिंदू समाजातील प्रत्येक अंगामध्ये, प्रत्येक स्तरावर, प्रत्येक गटामध्ये जाऊन तिथल्या चांगल्या कार्यकर्त्यांना निवडून आपल्याला कार्य वाढवायचं. त्यामुळे 72 ऑनवर्ड 73ला बाळासाहेब देवरस झाले, वसंत व्याख्यानमालाचं भाषण आहे. आणि ओबीसी समाजासाठी संघ परिवारांनी ऑर्गनाइज काम सुरू केलं. म्हणजे मी तुम्हाला 72 वरनं 73 वर नेलंय. आता 1983 साली एक असा दिवस उजाडला ज्या दिवशी आंबेडकरांचा आणि हेडगेवारांचा स्फूर्ती दिन एकच आला. त्या दिवशी समरसता मंचाचा प्रारंभ झालाय. समरसता मंचाचा 1983ला प्रारंभ झालाय. म्हणजे महिलांनंतर, वनवासी समाजानंतर, ओबीसी नंतर शेड्यूल कास्ट बंधूंसाठी समरसता मंच सुरू झालेला आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. 1983 सांगितलं तुम्हाला समरसता मंच, इयर लक्षात घ्या. आता 1988ला भारतीय स्त्री शक्ती ही संघटना सुरू झाली. म्हणजे राष्ट्र सेविका समिती आणि भारतीय स्त्री शक्ती म्हणजे स्त्रियांसाठी, म्हणजे यांचा जो भाषणाचा विषय 50, 20, 10, 10, तर 50% ओबीसी साठी, 73 पासून 10% एसटी साठी, शेड्यूल ट्राईबसाठी, 52 पासून 83 पासून शेड्यूल कास्ट बंधूंसाठी कार्य सुरू झालेलं आहे. आता अजून एक महत्वाचा पॉइंट सांगतो. तो पॉइंट असा की 1992 पासून संघ परिवारामध्ये 100 संघटना आहे, त्यातल्या फेमस 36 किंवा 32 आहे. तिथे लाखोंचं महिला नेतृत्व ऑलरेडी उभं झालेलं आहे. त्यांचं समन्वयाचं काम RSSनी
1992ला सुरू केलं. मी तुम्हाला उत्क्रांतीचा इतिहास सांगतोय. गुरुजी जन्मशताब्दीमध्ये म्हणजे 2006-2007ला एक हार्मोनी ऍक्टिव्हिटी सुरू झाली, सद्भाव ऍक्टिव्हिटी. ती ऍक्टिव्हिटी काय तर स्वतःला हिंदू म्हणणाऱ्या हिंदू समाजात विविध जाती आणि उपजाती आहे. 3000 मोठ्या प्रमाणातल्या जाती आहे, 25,000 उपजाती आहे. पूर्वीचे 4 नसलेले पण नंतर झालेले आधीचे 3 आणि 4 वर्ण आहे. यांच्या ज्या संघटना आहे त्यांच्याबरोबर ऑर्गनाइज पद्धतीने बंधुभाव वाढवावा म्हणून 2006-07ला संघ परिवारांनी सद्भाव गतिविधी सुरू केला. मी हे सर्व तपशील का सांगतोय? बोलणारे बोलतात, भाषण देणारे भाषण देतात, टीका करणारे टीका करतात, पण काम करणारे न बोलता काम करतात. तर 1925 ते 2025 जे 100 वर्ष काम झालंय तर हिंदूंबद्दल बोलणारे अनेक आहे, करणारे कमी आहे. आणि हिंदू समाज त्याची शक्ती कशी मोजली जाईल तर ही जर चेन असेल, शृंखला असेल तर शृंखलेची ताकद कशी मोजतात? जी कडी सर्वात दुर्बल असते, एखादी चेन तुटते कुठे? मजबूत कडीत नाही तुटत, कमजोर कडीत तुटते. तर कमजोर कडीला बोलणं सोपं आहे, पण काम करून प्लॅन्ड पद्धतीने वर्क करणं डिफिकल्ट आहे. हे काम संघ न बोलता मॅनेजमेंट टेक्निकनी प्रॅक्टिकली करतोय. 2024च्या निवडणुकीमध्ये संघ परिवारातर्फे 5.5 लाख, फिगर लक्षात घ्या, 5.5 लाख महिला नेत्यांची, वर्कर नाही, कार्यकर्त्या नाही, मेंबर नाही, परिवारातील 5.5 लाख महिला नेत्यांचं 1 आणि 2 दिवसाचं वर्कशॉप भारतात घेण्यात आलं. 1000 वर्कशॉप झाली, त्यात 5.5 लाख महिलांचा सहभाग आहे, महिला नेत्यांचा. ही घटना 2024ची आहे. पण संघ कसं काम करतो नमुना सांगतो. 24ला 5.5 लाख महिला एकत्रित केल्या, नेतृत्व उभं केलंय. म्हणजे जेव्हा 29ला रिझर्वेशन इम्प्लिमेंट होईल तेव्हा भारतात 32 संघटनांमधल्या ऍक्टिव्ह 5.5 लाख महिला उमेदवार म्हणून समोर येऊ शकतात. म्हणजे संघ परिवारांनी म्हणजे भाजपनी महिला रिझर्वेशनचं बिल केव्हा आणलं? 2023ला. पण महिलांसाठी काम केव्हा सुरू केलं? 1936 पासून. म्हणजे 36 ते 2023 काम केल्यावर 2024ला 5.5 लाख महिला उभ्या केल्या. म्हणजे बडबड करून हिंदू समाज सबल होणार नाही, नुसता संघर्ष करून होणार नाही. संघर्ष करून या जगात कामगारांचं राज्य आलं असतं तर कार्ल मार्क्सच्या विचाराप्रमाणे जग बदलून जायला पाहिजे होतं. पण कामगारांनो एक व्हा म्हणणारा रशिया, तो रशिया एक एक्सप्लॉयटरचा न्यू क्लासमध्ये कन्वर्ट झाला. आज रशियामध्ये, चायनामध्ये कुठे कामगारांचं राज्य म्हणजे स्लोगन एक्सप्लॉइट केलं गेलं, कारण फील्ड वर्क कमी झालं. तर 2023चं महिला रिझर्वेशन बिल आहे हे कॉन्क्रीट ऍक्टिव्हिटीचं पाऊल आहे. आता मुद्दा येतो की आत्ता म्हणजे काही दिवसांपूर्वी कास्ट सेन्सस डिक्लेअर झाला. कोणी केला? 75 वर्ष कास्ट सेन्सस का नाही झाला? आणि ज्यांनी 2013ला केला तो प्रकाशित का नाही केला? याचा अर्थ केवळ स्लोगनबाजी आहे, हेडलाईन पॉलिटिक्स आहे, फील्ड मधली ऍक्टिव्हिटी नाही. आता जेव्हा सेन्सस
इम्प्लिमेंट होईल कास्ट सेन्सस, तेव्हा 25,000 उपजाती, 3,000 मुख्य जाती, 4 वर्ण, 3 वर्ण यांचा रेकॉर्ड येईल, तेव्हा हिंदुस्थानचे दुश्मन ज्यांनी आपल्याला 2,500 वर्षातल्या मोठ्या कालखंडामध्ये आपल्या दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन आपल्याला गुलाम केलाय, ती गुलामी 15 ऑगस्ट 47ला दूर केली आहे. ती जर स्टॅबिलाइज करायची असेल स्वातंत्र्य 47ला मिळालेलं, तर हिंदू समाज हा विभाजित आहे, सत्य आहे, रियालिटी नाकाराची नाही. मग परिस्थिती बदलण्यासाठी काय करावं लागेल? मी शेवटच्या पॉइंटवर येतो. रिझर्वेशन एक उत्तर आहे की रिझर्वेशन मधनं इक्वॅलिटी अचीव करणं हा एक मार्ग आहे, तो सुरू आहे, तो झाला पाहिजे. तो केवळ गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये नाही, प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये 50, 20, 10, 10 हे पिक्चर दिसलं पाहिजे. मग आता काही जण म्हणतील क्वालिटीचं काय? मला माहिती आहे क्वालिटीच्या नावाने एक विषमतेचं बीज आणि त्याची शेती कशी केली जाते. तर याच्यावर माझ्या अभ्यासातनं संघाकडनं मिळवलेलं मी उत्तर आहे की 2047 समर्थ समृद्ध भारत जो करायचा आहे, तो समर्थ समृद्ध भारत, विकसित भारत, समर्थ समृद्ध भारत म्हणजे काय? आज रिझर्वेशननी पण येणाऱ्या कालखंडामध्ये अचिव्हमेंटनी आम्ही समाजामध्ये अशी परिस्थिती निर्माण करू की मी ऑन मेरिट म्हणतोय, आज शक्य नाही, फॅक्ट आहे, पण येणाऱ्या 25 वर्षामध्ये ऑन मेरिट ज्याला हिंदू म्हणजे, भारतीय म्हणजे, इंडियन समाज म्हणाल, मग त्याचा रिलिजन मुसलमान, ख्रिश्चन काही असू शकेल, त्याच्यात जे 50% ओबीसी आहे ते सर्वदूर 50% ऑन मेरिट दिसतील, बाय रिझर्वेशन नाही. ती परिस्थिती अचीव करण्यासाठी काम करावं लागेल. 20% एसटी आहे, सॉरी शेड्यूल कास्ट 20% आहे, ते दिसतील मेरिटवर, बाय रिझर्वेशन नाही. रिझर्वेशन ही सुरुवात असते. आपण कोंबड्या सुरुवातीला घेतो, एकदा नॉर्मल झालो की कोंबडी फेकून देतो. तर विकसित भारत या वाक्याचा अर्थ असा की 50% ओबीसी ऑन मेरिट या समाजात उभा झालेला दिसेल, 20% शेड्यूल कास्ट उभा झालेला दिसेल ऑन मेरिट, 10% शेड्यूल ट्राईब उभा झालेला दिसेल, आणि उरलेल्या 20 मधला अर्ध्या महिला म्हणजे 20 मधल्या अर्धा म्हणजे 10, त्या 10% महिला सुरुवातीला रिझर्वेशननी पण नंतर ऑन मेरिट उभ्या झालेल्या दिसतील. त्यालाच विकसित समर्थ समृद्ध भारत म्हटलं जाईल. आणि ते बाय मॅनेजमेंट अचीव होईल, बाय हेडलाईन क्रिएट करून अचीव होणार नाही. आपल्या इथे या दिशेने असंख्य महान लोकांनी गेल्या 2,500 वर्षात, म्हणजे बुद्धांपासून तर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेकांनी या दिशेने काम केलंय. त्याचं दृश्य रूप समर्थ समृद्ध भारत ऑन मेरिट 50, 20, 10, 10 तो दिसेल. आणि विवेकानंदांचं जे म्हणणं आहे की भारत शूद्रों का भी होगा, तो भारत सवर्णांचा तर आहेच, त्यांच्या नियंत्रणात आहे, पण उरलेला जो 90% त्यात महिलाही आहे, त्यांचाही भारत 2047ला मॅनेजमेंट टेक्निकनी, कर्तृत्वानी, पुरुषार्थानी, पुन्हा पुरुषार्थामध्ये माझ्यावरचा पुरुषी संस्कार आहे, म्हणजे पुरुषार्थामध्ये पुरुष शब्द वापरावा लागतो, कर्तृत्वानी विकसित भारत होईल. हा विषय आज मांडला जातोय. त्यामुळे आणि आपण या दृष्टीने जी डिटेल्स स्टॅटिस्टिकल डाटा आपल्यासमोर आलाय आणि आता नंतर इतर वक्त्यांचा येणार आहे, तर आपण घरी जाताना या मॅनेजमेंट फोर्सच्या नवविचारांनी
आणि 2047ला भारत बदलाचा आहे या कॉन्फिडन्सने इथून जावं। आणि मी अध्यक्षांची एक माफी मागतो, मी सुरुवातीला ठरवलं होतं की 15 मिनिटात विषय पूर्ण करीन, पण मला विषयातले काही कप्पे सोडायचे नव्हते, तर माझ्याकडनं 9 मिनिटं जास्त घेतली गेली। मी 15च्या जागी 24 मिनिटं बोललो, तर माफी मागत माझी सीट घेतो। तर विकसित भारत हे स्वप्न आपण अंमलात आणूया। धन्यवाद।